नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज दुसरी हार्वेस्टिंग चालू आहे. याच्या अगोदर एक हार्वेस्टिंग झालेली होती. आता हे दुसऱ्या हार्वेस्टिंगचा माल चालू आहे. हार्वेस्टिंग सध्या आता तैवान पिंक पेरूची सेकंड टाइमला तुम्ही पाहू शकता. मालची क्वालिटी, मालाची साईज पाहू शकता. कसले माल तयार झालेला आहे. तर आपल्याला हे जी भाव लागलेला आहे सेकंड टाइम, पहिल्या हार्वेस्टिंगला आपल्याला 74 रुपये किलोनं माल गेलेला होता. 1 ते 1.5 टन माल आपण निघालेलं होतं. आणि आता दुसऱ्या हार्वेस्टिंगला 8 दिवसानंतर 5 ते 6 दिवसानंतर दुसरी हार्वेस्टिंग चालू आहे. आता हिला जी भाव लागलेला आहे ते 78 रुपये केजी इतकं भाव लागलेला आहे. अजून मालमधून येत आहे. आता ह्यावेळी कमीत कमी 4 ते 5 टन माल निघणे अपेक्षित आहे सेकंड टप्प्याला. तर आता सध्या हार्वेस्टिंग झालेली आहे. 1 लॅटल माल, 1 लॅटल निम्मा झालेला आहे. अजून 4 लॅटल तिकडे पुढे आहेत. तर एका कॅरेटमध्ये 20 ते 25 किलो, 22-24 किलो इतका माल बसत आहे. आता ह्याची छाटणी होणार, नंतर पॅकेजिंग होणार. तर पाहू शकता तुम्ही, अजून हार्वेस्टिंग चालू आहे. आता दिवसभर हार्वेस्टिंग होणार. माल पूर्ण तयार झालेला आहे. मालाची साईज, मालाची क्वालिटी तुम्ही पाहू शकता. एक पेरू 350 इतकं वेट झालेलं आहे. 1 नंबर माल आहे. कुठं पण डंक नाही, कुठं पण माल डॅमेज नाही. पाहू शकता तुम्ही, कोणताही माल घ्या, पूर्ण एक्सपोर्टचा माल आहे. याच्यामध्ये छाटणीमध्ये जर 3-4 टनामध्ये छाटणी जर केली तर लय झालं 1 कॅरेट किंवा 1.5 कॅरेट माल, ती बी हिरवा आहे असं किंवा लहान असेल, हेच निघणार. खराब पेरू एक सुद्धा निघणार नाही. 1 नंबर क्वालिटीचा माल आहे. पूर्ण हार्वेस्टिंग माल आहे. आता पाहूया माल आपलं कुठं जाते. हे सध्या आता पॅकेजिंग सुरू आहे. हे तुम्ही पाहू शकता. माल हार्वेस्ट करून छाटणी केल्यानंतर त्याच्यामध्ये पॅकेजिंग सुरू आहे वेट करून. तर आपला हे माल जे आहे हैदराबादला जात आहे. तर गाडी सध्या निघाली आहे माल लोड करून. 2.5 टन लोड भरती झालेला आहे. आणि आता दुसऱ्या तोड्याला म्हणजे परवा दिवशी बघूया आपण नवीन कोणतं रेट लागतो. चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा. तुमचा बी कोणाचा शेतकऱ्याचा तैवान पिंक पेरूचा आता माल हार्वेस्टिंगला आलेला असेल तर कमेंट करून नंबर सांगा. मी व्यापाऱ्यासोबत ते नंबर शेअर करेन. तर व्हिडिओ नंतर नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान. ही CCTV कॅमेऱ्याची फुटेज आहे. जर तुम्हाला CCTV कॅमेऱ्याबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. किंवा आपण लावलेला कॅमेरा कितीला बसला, इन्स्टॉल कसं केले, ह्याची माहिती पाहिजे असेल तर ते पण विचारू शकता. आपल्याला ही कॅमेरा खूप स्वस्तमध्ये भेटलेला आहे. नंतर मी CCTV कॅमेऱ्यावर एक व्हिडिओ बनवून टाकेन नेक्स्ट पार्टमध्ये. तर व्हिडिओनंतर जय हिंद, जय जवान, जय किसान.